नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज खास आपण बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलेलो आहोत. मित्रांनो, बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन चालू आहे. 18 जानेवारी पासून ते 24 जानेवारी पर्यंत कृषी प्रदर्शन चालू आहे. हे बघा मित्रांनो, आपण तिकीट सुद्धा काढलेले आहे. तिकिटाची किंमत 60 रुपये. जर तुम्ही शेतकरी असाल तर मित्रांनो नक्कीच मित्रांनो बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन बघण्यासाठी या. चला आपण आज जाऊन बघूया की कृषी प्रदर्शन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खास होणार आहे, त्यामुळे मित्रांनो लाईक करायला विसरू नका. चला आज जाऊन बघूया कृषी प्रदर्शन. चला आता आतमध्ये जाऊन बघूया कृषी प्रदर्शन कशा प्रकारे आहे. मित्रांनो, आत आल्यानंतर बघू शकता एवढं मित्रांनो भव्य असं मित्रांनो कृषी प्रदर्शन आहे. मित्रांनो, इथे आपल्याला बरंच काय बघायला मिळणार आहे. मित्रांनो, तुम्हाला एक एक स्टॉल वरती सर्व गोष्टी दाखवतो. मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच बघा. मित्रांनो, आत आल्यानंतर हे बघा, समोरच तुम्हाला अशा प्रकारे एकदम डेकोरेट मध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व फ्रूट दिसतील. यामध्ये कलिंगड असेल किंवा पपई असेल किंवा अननस असेल किंवा इथं बरेचसे फळं मित्रांनो तुम्हाला असे डिझाईन मध्ये मित्रांनो पाहायला मिळणार आहेत. पुढे आल्यानंतर स्टॉल बघू शकता. एकदम मित्रांनो छान असे तुम्हाला स्टॉल दिसणार आहे. तुम्हाला आतमध्ये सुद्धा जाऊन दाखवतो. इथं आत आल्यानंतर बरीचशी गर्दी आहे मित्रांनो, तर बघू शकता तुम्ही. हा बघू शकता कांद्याची लागवड केलेली. ह्या लागवडीचा जो कालावधी आहे तो 75 ते 90 दिवसाचा आहे. काळा कांदा मित्रांनो बघू शकता. तुम्हाला जवळून दाखवतो. जवळनं जर बघितला तर अशा प्रकारे आहे मित्रांनो. येथे बघू शकता तुम्हाला कोबीची लागवड दिसत आहे. कोबीचं जर उत्पन्न बघितलं मित्रांनो, हे कशा प्रकारे सर्व मित्रांनो लागवड केलेली आहे तुम्हाला दिसत असेल. एवढं छान मित्रांनो कोबी आलेला आहे. तुम्हाला जो आता कोबी दिसत आहे तो लाल कोबी आहे. या लागवडीचा जो कालावधी आहे तो साधारणतः 70 ते 120 दिवसाच्या आसपास हा लाल कोबीचा पिकाचा कालावधी आहे मित्रांनो. हा लाल कोबी आहे. 2.5 ते 3 महिन्यात निघणार पीक आहे, पण टोमॅटो 6 महिने चालणार पीक आहे. आता बटाट्याची अशी व्हरायटी बघतोय जी की 6 महिनेपर्यंत चालावी. म्हणजे 6 महिने असावी किंवा ती 6 महिने मातीत त्याने दम काढला पाहिजे. टोमॅटो आणि तरी अंतर जरा कमी राहिलेले 3 फूट अंतर आहे. 3 फुटापेक्षा पसरत आहे. वांग्याच्या 4 फुटा पाहिजे ते वांगी बदल केले. रेग्युलर वाढे काय ते अजून पसरलेलं नाही. तुम्ही बघू शकता 3 फुट तेवढंच अंतर आहे दोन्ही लोकांना. त्याच्यामुळे त्यानुसार पण ते चालू करतो. आणि मग दिवसाची रोज जी आहे त्या मला बरी वाटली जाईल. कारण हे मी काय व्हायचं फुलाला काटे नाही, फळा नाही. काय काय कोणाचा फोन आला मला सांगतो. काय काय काटे नाही. येथे बघू शकता मित्रांनो टोमॅटोची लागवड केलेली आहे. खूप छान असं भरपूर मित्रांनो या मित्रांनो उत्पन्न मिळालंय टोमॅटोचं. मित्रांनो बघू शकता भरपूर सारे मित्रांनो टोमॅटो आलेले आहेत. तुम्हाला दिसत असतील मित्रांनो. खूप असं छान असं आहे. येथे बघू शकता कणीस लागवड आहे मित्रांनो. भरपूर असे कणस आलेले आहेत. कणसाची लागवड भरपूर चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे. चला आता पुढे
घाई करू नका, गडबड करू नका. एक पुडी हे अशी 50 पुढे एक 50 दोन 50 का दोन चला 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 घेणार नाही लागे पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड कशा प्रकारे केली पाहिजे मित्रांनो, हा जो ऊस आहे यो नॉन AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने म्हणजे पारंपरिक पद्धतीने मित्रांनो या ऊसाची लागवड केलेली. या ऊसाची जर उंची सरासरी बघितली तर 15 ते 16 फुटाच्या मित्रांनो नॉन AI टेक्नॉलॉजीच्या म्हणजे विदाऊट टेक्नॉलॉजीच्या मदतीने मित्रांनो लागवड केलेली. मित्रांनो हा एक ऊस दिसत आहे. पुढे तुम्हाला AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने ऊसाची लागवड केलेली तुम्हाला मिळेल मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ नक्कीच बघा, व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे. तुम्ही आता जो ऊस बघत आहे तो पारंपरिक पद्धतीचा मित्रांनो ऊस आहे. येथे बघू शकता ऊस लागवड AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने ऊस लागवड केलेली आहे. म्हणजे AI म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून ऊसाचं जी लागवड आहे मित्रांनो चांगल्या प्रकारे वाढवण्यात आलेली आहे. ऊसाची जी उंची आहे सरासरी मित्रांनो 21 फूट आहे. 21 फूट AI तंत्रज्ञानाच्या मदतीने मित्रांनो लागवड करण्यात आलेली आहे. या टेक्नॉलॉजीला तुम्ही AI टेक्नॉलॉजी म्हणता. म्हणजे AI टेक्नॉलॉजीचा वापर करून मित्रांनो ऊसाचं जे उत्पन्न आहे एक चांगल्या प्रकारे वाढवण्यात आलेलं आहे. मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे. मित्रांनो तुम्ही नक्कीच मित्रांनो बारामतीमध्ये जे प्रदर्शन आहे तिथे नक्कीच व्हिजिट देऊ शकता, बघू शकता. इथे सर्व तुम्हाला शेतीविषयक सर्व माहिती पाहायला मिळणार आहे. आधुनिक पद्धतीने एक चांगल्या प्रकारे तुम्ही शेती कशा प्रकारे करू शकता, उत्पन्न तुम्ही कशा प्रकारे वाढवू शकता, येथे मित्रांनो सर्व तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती मिळणार आहे. मित्रांनो तुम्हाला कृषी प्रदर्शन कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.